एल्निनोचा प्रभाव पाहता यंदा पाऊस कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। या संदर्भामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। बघूयात। उपक्रम म्हणजे लोकांच्या सहभागातून आणि इतर लोकांच्या CSR फंडातून किंवा GPSच्या माध्यमातून नाला खोलीकरणाचं हे काम केलं। पाणी वाचवण्याकरता जे प्रयत्न केले गेले पाहिजे, जे आपल्या हातात आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आपलं पाणी आपल्या शिवारात, आपल्या मातीत आणि आपल्या शेतकऱ्याच्या घरात, अशा पद्धतीचा हा आमचा संकल्प आहे आणि त्याच्याकरता बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। ज्यावेळेस पाऊस येईल आणि ज्यावेळेस पाऊस वाहून निघेल त्यावेळेस हे आपल्याला नदी दिसेल आणि पाणी खाली गेल्यानंतर जी विहीर आमची 2 महिने चालते, 4 महिने चालते, ती मला खात्री आहे ती गहूपर्यंत पोहोचेल। जवळपास 450 किलोमीटर्सपेक्षा जास्त हे नाल्यांचं जे खोलीकरण आहे। म्हणजे आपण कुठली पण जर रिव्हर बघितली त्याची कॅचमेंट एरिया असतो, त्याला सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर स्ट्रीम्स येऊन जॉईन होतात आणि ह्या पूर्ण कॅचमेंटचं ट्रीटमेंट करणं फार आवश्यक आहे। आपण जर बघितलं तर प्रत्येक 100 मीटरवरती इथे बांध बांधण्यात आलेले आहेत। मग याचा फायदा जेव्हा पाणी ओसरून जाईल तेव्हा देखील इथे पाणी स्टेबिलायझेशन करण्यासाठी मदत होईल आणि खरीपाच्या नंतर देखील रबीमध्ये देखील जसं साहेबांनी पण सांगितलं की गव्हापर्यंत म्हणजे रबीपर्यंत हे सगळं पाणी आपल्याला उपलब्ध राहील आणि ग्राउंड वॉटरची लेवल वाढल्यामुळे पिण्यासाठी पण पाणी जेव्हा विहिरींमध्ये आपल्याला आवश्यकता असेल उन्हाळ्याच्या काळामध्ये तेव्हा देखील ते पाणी वाढलेलं असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।